कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हैदराबाद गॅझेट पाठोपाठ आता सातारा गॅझेटसाठी शासनाकडून हालचाली सुरू। सातारा गॅझेटचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे आदेश। मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत पुणे विभागीय आयुक्तांना आदेश। उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांचे विभागीय आयुक्तांना आदेश। मराठा आंदोलकांवरील गुन्हे येत्या महिना अखेरपर्यंत मागे घेण्याची प्रक्रिया राबवणार। प्रत्येक सोमवारी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून आढावा घेणार। मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। ओबीसी एसईबीसींना जात वैधता प्रमाणपत्रासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ। हजारो विद्यार्थ्यांना अखेर मिळाला दिलासा। 29 ऑगस्टला राज्य शासनाचा हा निर्णय जारी। सरकारच्या सरळ सेवा भरती नोकरी प्रक्रियेमध्ये होणार लाभ। जनसुरक्षा विधेयकाविरोधात काँग्रेससह विरोधकांचं आज आंदोलन। काँग्रेससह शेकाप, भाकप आणि ठाकरेंची सेना करणार आंदोलन। राज्यभरात विधेयकाविरोधात निषेध केला जाणार। मुंबईमध्ये शिवसेना भवनासमोर जनसुरक्षा विरोधी राज्यव्यापी आंदोलनाचे बॅनर्स। दुपारी 3:30 वाजता महाविकास आघाडीकडून भव्य निदर्शनं। राज्यातील सर्व तालुका आणि जिल्हा स्तरावरती आंदोलन। भाजप मुंबई महापालिकेचं रणशिंग फुंकणार। 16 सप्टेंबर रोजी मुंबई भाजपकडून विजय संकल्प मेळाव्याचं आयोजन। वरळी डोममध्ये मेळावा पार पडणार। मेळाव्यामध्ये फडणवीस भाजप पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर। सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या लॅबोरेटरीचं करणार उद्घाटन। तर शिलापूरमध्ये सुमारे 126 कोटी रुपये खर्चून प्रकल्प उभारला। आम्ही एसआयटीला सहकार्य करायला तयार। आमची चौकशी करा। नवी मुंबईमधील भूमाफियांची टोळी हे सर्व काही करते। उर्मेश उडानीवर 12 गुन्हे दाखल। यशवंत बेवलकरांच्या वकिलांचाही आरोप। नागपूरमध्ये राष्ट्रवादीचे 19 सप्टेंबरला राष्ट्रीय चिंतन शिबिर। तर येत्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं शिबिर। उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल राहणार उपस्थित। नागपूर वर्धा मार्गावरील एम्प्रेस पॅलेसमध्ये शिबिर। परिपक्व नेत्यांचा नेता होण्याची राहुल गांधी यांच्याकडे क्षमता नाही। इंडिया आघाडीमधील अनेकांच्या मतांची फाटाफूट झाली। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील मतफुटीवरून उपाध्ये यांचा टोला। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज सुनावणी। तर जिल्हा आणि विशेष मोकोका न्यायालयामध्ये सुनावणी। आरोपींच्या दोषमुक्ती अर्जावर निर्णयाची शक्यता। सकाळी 11 वाजता सुनावणीला होणार सुरुवात। प्रज्ञा ठाकूर यांच्यासह 7 जणांच्या जामिनाला उच्च न्यायालयामध्ये आव्हान। तर मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांची हायकोर्टामध्ये धाव। विशेष न्यायालयाचा निर्णय रद्द करण्याचीही मागणी। देशभरात एसआयआर लागू करण्यासंदर्भात निवडणूक आयोगाची आज बैठक। सर्व सीईओ त्यांची राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या परिस्थितीचा अहवाल देणार। देशव्यापी मतदार यादी पुनरावलोकनाची रूपरेषा अंतिम करणार। राज्यात जनगणनेची तयारी सुरू। तर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त। समितीमध्ये गृह, वित्त, महसूल, नगरविकास, ग्रामविकास या विभागांच्या 10 अतिरिक्त मुख्य सचिवांचा समावेश। सूचनाची अंमलबजावणी करण्यासाठी समितीची किमान 3 महिन्यांमधून एकदा। पावसानं विश्रांती घेतल्यानं गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये घट। रामकुंड परिसरातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर। दुतोंड्या मारुतीच्या तळापर्यंत पाणी। भाविकांसह पर्यटकांची रामकुंड परिसरामध्ये मोठी गर्दी। 13 ते 18 सप्टेंबर दरम्यान 17 जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा। नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। मुंबई, ठाणे, पालघरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही इशारा। मुंबईचा जलमार्गावरील प्रवास आता अधिक सोयीस्कर, पारदर्शक आणि सुरक्षित होणार। ई तिकीट खरेदी प्रणालीसह बोटीची रिअल टाईम माहिती प्रवाशांना लवकरच उपलब्ध होणार। सागरी महामंडळाचा यासाठी पुढाकार। वसंतराव नाईक विकास महामंडळाचे व्यवस्थापक प्रताप पवार यांच्या विरोधामध्ये करणार आंदोलन। जनशक्ती शेतकरी संघटनेची आज करमाळ्यात बैठक। गणेश भानवसे यांचे आझाद मैदानावर 16 सप्टेंबर रोजी आमरण उपोषण। अकोला शहरातील 13 वर्षांच्या बालिकेवर घरचे लोक गणेश विसर्जन करण्यासाठी गेल्याचं पाहून पाशवी अत्याचार। खामगावच्या हिंदू समाजाच्या वतीने उपविभागीय कार्यालयासमोर निदर्शनं। तीव्र आंदोलन छेडण्याचाही दिला इशारा। पश्चिम आणि मध्य रेल्वेवरती नव्या एसी लोकल धावणार। 38 नवीन लोकलसाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळानं निविदा काढल्या। अंदाजे 19,293 कोटी रुपयांची तरतूद। नागपूरमधील ठगाने मंत्रालयातील दालनामध्ये बोगस मुलाखती घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर। मंत्रालयामध्ये कनिष्ठ लिपिकाची नोकरी देण्याच्या नावाखाली 9,55,000 रुपयांची फसवणूक। एकाला अटक तर 3 आरोपी झाले फरार। वसईमध्ये स्कायवॉकच्या खालच्या बाजूला एसीपी सीटच्या पॅनलचा काही भाग कोसळला। सकाळची 8:15च्या सुमारास घटना घडली। सुदैवानं हे पॅनलिंग कुणाच्याही अंगावर पडलेलं नाही। चंद्रपूरमध्ये शासकीय कंत्राटदार असल्याचा बनाव करून 40 लाखांची चोरी। आंतरराज्य टोळीला एलसीबी कडून अटक। तर कोसारा परिसरामध्ये छापा टाकून चोरीचा मुद्देमाल जप्त। बीडमध्ये आणखी एक हुंडाबळी। लग्नाच्या 2 महिन्यांमध्ये मुलीला सासरच्यांकडून जाच। विहिरीमध्ये आढळला नवविवाहितेचा मृतदेह। माहेरून पैसे आणण्यासाठी सासरच्यांकडून दबाव। आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्यांविरोधात गुन्हाही दाखल। 2 बंधुबाबांनी एका व्यावसायिकाला लुबाडलं। वाशिमच्या कारंजा शहरातील घटना सीसीटीव्हीत कैद। व्यावसायिकाला बोलण्यात गुंतवून 60,000ची अंगठी लंपास।
कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारांची दहशत, दुचाकी रिक्षासह यंत्रमाग कारखान्यातही तोडफोड, तर गावभाग पोलीस ठाण्याच्या जवळची ही घटना. धाराशिवमध्ये 2 कॉन्ट्रॅक्टरवर जीवघेणा हल्ला, मास्क आणि दुचाकीवर आलेल्या अज्ञातांकडून जीवघेणा हल्ला. भूम तालुक्यातील अंद्रुड रोडवरील घटना, दोघांवरती उपचार सुरू. चंद्रपूरमध्ये शासकीय कंत्राटदार असल्याचा बनाव करत 40 लाखांची चोरी, आंतरराज्य टोळीला एसीबीकडून अटक, तर कोसारा परिसरामध्ये छापा टाकून चोरीचा मुद्देमालही केला जप्त. शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोटरसायकल चोरीचा तपास करत असताना मोठा गुन्हा उघडकीस, 11 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, 1 दुचाकी आणि जेसीबी मशीनचा समावेश. मालिक साब नबी साब यरनाळ याला अटक. सिरोंचा तालुक्यातील बेजूरपली परसेवाडा मार्गाची दुर्दशा, तर खड्डेमय रस्त्यानं नागरिकांचा जीव घेऊन मुठ्ठीत धोकादायक प्रवास. 14 किलोमीटरच्या मार्गावर मोठमोठे खड्डे, मोठा अपघात होण्याची देखील शक्यता. ठाण्यात घोडबंदर रोडवर मोठी वाहतूक कोंडी, मानपाडा ते फाउंटर हॉटेलपर्यंत गाड्यांच्या लांबच लांब. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.